कृष्णा और कंस मूवी बघितला असेल ॲनिमेशनचा, त्याचे डायरेक्टर होते SFX डायरेक्टर. तर मी इंटरव्ह्यू घेतला, त्यांनी म्हणलं टेक्निकल वगैरे ठीक आहे. तर ते काय म्हणले की हा ग्लास आहे, हा असा माझ्याकडून सांडला पाण्याचा, तर तो हे पाणी ह्या पेपरवरती कसं दिसेल. तर मग मी तो पेपर घेतला आणि जस्ट असे पाणी ड्रॉ केलं. ते म्हणले आम्हाला हेच पाहिजे होतं की आपल्याकडे असं पाणी किंवा स्मोक हे ड्रॉइंग करणारा SFX आर्टिस्ट नाही आहे आणि आम्हाला याची गरज आहे. तुला टेक्निकल वगैरे अजून ॲडजस्ट होईल, पण हे कर. आणि तिथं माझं लगेच सिलेक्शन झालं. पण मग हे सगळं करत असताना आपली भाषा गावंढळ आहे, आपल्या तोंडचे शब्द व्यावसायिक नाहीत, याचा कुठे न्यूनगंड नाही आला किंवा हे कुठे नोकरी मिळायला अडचणीचं नाही ठरलं? ॲक्च्युली त्यावेळेस मला हिंदी पण येत नव्हती. हिंदी पण असं मी तोडकी मोडकी बोलायचं, पण जे काम होतं मे बी असं होतं की त्यांना तो वाला आर्टिस्ट भेटत नव्हता आणि मी नेमकं तिथं त्यावेळेस पोहोचलो. हे सगळं करत असताना तुझ्यासारखी ऊस तोडणी कामगाराची बॅकग्राऊंड असलेला इतर दुसरा कोणी तुझ्याबरोबर होता? त्यावेळेस पण ॲनिमेशन शिकण्यासाठी खूप सारा खर्च येतो आणि ती मेंटॅलिटी अजून आमच्याकडे ॲनिमेशन म्हणजे हा प्रकारच ॲमिनेशन असं म्हणजे वेगळा वेगळा उच्चार करायचा. ॲनिमेशन प्रकारच माहिती नव्हता. पण त्या रिलायन्सनी तुला कॉम्प आर्टिस्ट बनवलं, त्यांच्याकडेही तू टिकला नाहीस, तिथेही तुला बोर वाटायला लागलं अँड यू स्टार्टेड बिकमिंग अ व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट. एम आय राईट? येस. काय होता तो प्रवास?